जंगलाचा राजा सिंह वृद्ध झाला, पूर्वीसारखी शिकार जमेना. निराश होऊन आशाळभूत नजरेने तो गुहेच्या तोंडाशी येऊन शिकार मिळते का हे पाहत बसायचा. गुहेच्या तोंडावरून कोल्हा चालला होता. त्या कोल्ह्याला त्याने आवाज दिला आणि म्हटला की बाबा रे, काही जनावरांना फसवून इथपर्यंत घेऊन ये, जेणेकरून त्यांची शिकार मी करेन. त्या शिकारीचा काही हिस्सा मी तुलाही देईन. कोल्हा म्हणाला ठीक आहे. कोल्हा जंगलात गेला. त्याला एक गाढव दिसलं. गाढवाजवळ जाऊन त्याने सांगितलं की सिंहाने तुझ्यासाठी एक निरोप दिलाय. सिंहाला आता राजेपदावरून निवृत्त व्हायचंय आणि त्याचा वारस म्हणून तुला त्यांनी नेमायचं ठरवलंय. त्यांनी मला निरोप दिलाय की गाढवाला इथे बोलावून घेऊन ये आणि त्याचा राज्याभिषेक आपण करूया. आजपासून तू या जंगलाचा राजा होशील. गाढव म्हणाला मी नाही येणार बाबा, तो मला फाडून खाईल. सिंहाचा स्वभाव तुला माहित आहे ना. तेव्हा कोल्हा म्हणाला अरे बाबा, तो आता म्हातारा झालाय, आता राज्य सांभाळणं त्याच्याच्यानी जमत नाही, त्यामुळे त्यांनी निवृत्ती घ्यायचं ठरवलंय. पण एक योग्य वारस या राजाला पाहिजेत, म्हणून त्यांनी मला सांगितलं की गाढव हा एक हुशार प्राणी आहे आणि त्याला माझ्यापर्यंत घेऊन ये, त्याला आपण सिंहासनावर बसवू. गाढव हुरळलं, कोल्ह्याबरोबर निघालं. मनात धास्ती तर होतीच, पण तरी सुद्धा चांगली संधी आहे जंगलाचा राजा बनण्याची, म्हणून ते कोल्ह्याबरोबर गेलं. गुहेत सिंह प्रतीक्षा करत बसलाच होता. घाबरत घाबरत गुहेत गाढवाने प्रवेश केला. सिंहाने त्याला जवळ बोलवलं आणि गाढव जवळ येताच त्याने पंजा मारला. गाढव सावध होतच घाबरून. गाढवाने धूम ठोकली, परंतु तो पंजा त्याच्या शेपटावर बसला आणि शेपूट तुटली. कोल्हा पुन्हा त्या गाढवाच्या मागे गेला. त्याने गाढवाला सांगितलं अरे तू का पळून आलास. गाढव रागाने म्हणे तुला बघितलं नाहीस का, त्यांनी मला पंजा मारला मला ठार मारण्यासाठी, खोटं आहे सगळं. तो म्हणाला नाही रे बाबा, पंजा एवढ्यासाठी मारला की तुझी शेपूट सिंहासनावर बसताना एक मोठा अडसर ठरणार होती, म्हणून त्यांनी शेपूट बाजूला करण्यासाठी तो पंजा मारला. शेपूट तोडली. गाढवाचा विश्वास बसला, गाढवच ते. पुन्हा त्याच्याबरोबर गुहेमध्ये गेला. गुहेत पुन्हा गाढव चाचरत चाचरत सिंहाच्या जवळ पोचलं. सिंहाने यावेळेला पुन्हा पंजा मारला. यावेळेला मात्र गाढवाचा कान तुटला, पण गाढव पळून जाण्यात यशस्वी ठरलं. पुन्हा कोल्हा त्याच्याबरोबर गेला. त्याच्याजवळ जाऊन म्हणाला का पळून आलास. अरे बाबा तू पाहत नाहीस का, त्याने माझा कान तोडला. कोल्हा म्हणाला अरे तुला जो मुकुट, राजाचा मुकुट डोक्यावर चढवायचा तो बसणार नव्हता ना, तुझे कान किती मोठे, म्हणून महाराजांनी तुझा कान तोडला. तुला एवढं कसं समजत नाही. तू आता राजा बनणार, तो मुकुट डोक्यावर व्यवस्थित बसला पाहिजे म्हणून त्यांनी हे केला. त्यांनी काय तुला मारण्यासाठी पंजा नाही मारला. गाढवच ते पुन्हा विश्वास ठेवून त्याच्याबरोबर गेलं राजा बनायला. यावेळेला मात्र जवळ आल्यानंतर सिंहाने मोठा फटका मारून त्याला ठार मारलं. या सगळ्या मारामारीमध्ये ते रक्त सगळं सिंहाच्या अंगावर सांडलं होतं. त्याला फाडून त्याचं ते जनावराचं प्रेत पडलेलं असताना सिंह म्हणाला मी एक काम करतो, मी स्नान करून येतो, मग आपण दोघांनी मिळून याला खाऊया. सिंह स्नान करायला गेला. कोल्ह्याची भूक अनावर झाली होती. कोल्ह्याला तेवढी प्रतीक्षा करणं सहन होत नव्हतं, काहीतरी खायला पाहिजे. पण राजाच्या परवानगीशिवाय कसं खाणार आणि राजाने दिल्याशिवाय कसं खाणार. पण भूक असह्य झाल्यामुळे त्याने त्या गाढवाच्या डोक्यातला मेंदू खाऊन टाकला आणि पुन्हा जसाच्या तसा उभा राहिला. थोड्या वेळाने स्नान वगैरे करून सिंह महाराज आले. त्यांनी बघितलं आता गाढवाचं यथेच्छ भोजन करायचं. पण त्या गाढवाची सगळी
चाचपणी करत असताना सिंहाच्या लक्षात आलं, अरे याच्या डोक्यात मेंदूच नाही आहे. सिंह रागवला, कोल्ह्याला म्हणाला, अरे याचा मेंदू कुठे गेला, तू खाल्लास का? गाढव म्हणाला, महाराज गाढवाला मेंदू नसतोच ना. काय बोलतो? हो, जर त्याला मेंदू असता तर तो तुम्ही 2दा अयशस्वी हल्ला केल्यानंतरही तिसऱ्यांदा तुमच्याजवळ आला असता का? महाराज गाढवाला मेंदू नसतोच. काय बोध घ्यायचा तो तुम्ही घ्या. कहाणी ही इथपर्यंतच आहे.